पेण तालुक्यातील खारेपाट भागातील पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून मंत्रीवाडी येथील रहिवासी अमरचंद म्हात्रे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलंय। उपोषणाचा आज चौथा दिवस असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। गेल्या 25 मार्च रोजीही अमरचंद म्हात्रे यांनी पाणी प्रश्नासाठी उपोषण केले होते। त्यावेळी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एका महिन्यात सर्व मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांना उपोषण मागे घ्यावं लागलं। मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। खारेपाट भागात पाण्याचा मुबलक साठा असतानाही नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचं म्हात्रे यांनी सांगितलंय। पाणी चोरी, वितरणातील अनियमितता आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे सामान्य नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। सध्या अनेक गावांमध्ये आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होत असून टँकर व्यवस्थाही अपुरी पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा अमरचंद म्हात्रे यांनी दिलाय। दरम्यान विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। मागच्या वेळेला म्हणजे 25 ते 28 मार्च दरम्यान मी उपोषणाला बसलो होतो। 4 दिवस बसलो होतो। तर मध्यंतरी पाणी प्रशासनानं बरीचशी विनंती केली मला की तुमच्या वयोमानानुसार तुम्ही उपोषण मागे घ्या। म्हटलं वय महत्त्वाचं नाही, पाणी महत्त्वाचं आहे। तर मग त्याच्यासाठी त्यांनी मग लेखी आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही 8 दिवसामध्ये पाणी देऊ। तर म्हटलं 8 नको, मी तुम्हाला 15 ते 20 दिवस देतो। मग त्याने 20 दिवस दिले। तर 20 दिवसानंतर तुम्हाला आम्ही खारेपाट विभागामध्ये शेवटच्या टोकापर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित करू। परंतु 20 दिवस होऊन गेले, महिना होऊन गेला, 1.5 महिना होऊन गेला, तरी काही त्यांनी ते शब्दाला जागले नाही। आम्ही स्मरण म्हणजे आठवण करून देण्यासाठी एक पत्र दिलं, तरीसुद्धा त्यांनी काही त्याची दाद घेतली नाही। शेवटी मग मला या 28 तारखेपासून, या 8 तारखेपासून ते आज 3रा दिवस आहे, मला शेवटी हे उपोषणाला बसावं लागलं। पुन्हा त्यांनी विनंती केली मला की परवा येऊन की काका तुमच्या तब्येतीनुसार तुम्ही आम्ही 4 दिवसात करतो, पण तुम्ही तब्येतीनुसार तुम्ही उपोषण मागे घ्या। 4 दिवसानंतर आम्हाला 4 दिवस मुदत द्या। तर म्हटलं 4 दिवस कशाला, आम्ही तुला 15 दिवस देतो। 15 दिवस काय मी मरणार नाही, उपोषण सोडणार नाही, परंतु मी जगून राहील। तर ते 15 दिवसामध्ये कार्य करा असं म्हटलं। नंतर कोणी आलेलंच नाही।